श्री हनुमान मूर्ती स्थापन व कलशारोहण सोहळा संपन्न. दिनांक 21 फेब्रुवारी रोजी शुक्रवारी दुपारी 12 वाजता श्री हनुमान मूर्ती स्थापन व कलशारोहण सोहळा सायळपाटी HP पेट्रोल पंपाजवळ पूर्णा रोड नांदेड येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री गुरु महंत 108 जीवनदासजी महाराज चुडावेकर यांची होती. यावेळी कीर्तनकार ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या कीर्तनाचा भाविक भक्तांनी लाभ घेतला. या कार्यक्रमाच्या विनीत सौ संध्याताई बालाजी कल्याणकर, अध्यक्षा शिवालय प्रतिष्ठान, शिवालय महिला उद्योग, शिवालय अर्बन निधी लिमिटेड नांदेड या होत्या. यावेळी परिसरातील भाविक भक्तांनी भव्य महाप्रसादाचा लाभ घेतला. महिला क्लस्टर यांच्या लोकार्पण सोहळा निमित्ताने तसंच कीर्तनचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या निमित्ताने आमचे गुरु अच्युत महाराज तसेच माझे दुसरे गुरु गोविंद गुरु महाराज, खंडगुरु महाराज, तसेच शिवाचार्य महाराज, तसेच सर्व ज्येष्ठ मंडळी, मित्रमंडळी, सर्व पदाधिकारी, माता भगिनी, सर्वांना जय महाराष्ट्र, सर्व पाहुणे, या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या निमित्ताने महिलांसाठी हाताला काम लागण्यासाठी, महिलाला सक्षम बनवण्यासाठी जे उपक्रम हाती घेतलेले आहे माझ्या सौ संध्या कल्याणकर, हे कार्यक्रम म्हणजे त्याचाच कार्यक्रम आहे, आमचा राजकीय नाही, काही नाही. गुरु त्याने सगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हे 1 वर्षापासून या परिसरामध्ये माझ्या उत्तर नांदेड मतदारसंघामध्ये सक्षम बनण्यासाठी, महिलेला काम लावण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असतात आणि माझ्या खांद्याला खांदा लावून जनतेची सेवा करत असतात. त्याला कोणतं पद नसताना हे काम करणं सोपं नाही. पद असल्यानंतर काम कोणी करते. आता मी ठीक आहे, आमदार आहे, मी काम करतो. आमदार असल्यावर काहीच करू शकणार नाही. म्हणजे पद नसताना काम करणं तेवढं सोपं नाही. त्याच्यामुळं परत त्यांचं कौतुक करतो. आले त्यांना नमस्कार करते. आज आपल्या नांदेड उत्तर भागातून सगळे इथे आलेल्या माझ्या माता बहिणी, पूर्ण पाहुणे रावणे, ह्या आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला पहिलं क्लस्टरची एक मान्यता भेटली आणि या ठिकाणी एक छोटासा कार्यक्रम तुला, म्हणजे कुठलंही कार्य व्हायचं म्हणजे देवापासून सुरुवात करावी लागते. म्हणून आपण मारुती मंदिराच्या कळसारोहणाच्या कार्यक्रमापासून हा कार्यक्रम छोट्या ठिकाणी वेळाचा वेळ काढून सर्व पदाधिकारी, सर्व गुरुने आले, त्यांचे सर्वांचे धन्यवाद मानते आणि इथंच